कोळीवाडे तुमच्या घरी 2 वेळा भजनाला येऊन गेले असं म्हटलं तुम्ही. माझ्या तो अनुभव कसा होता सांगा. तो योगायोग असा आहे, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त. वडिलांच्या पुण्यात. होय. बर. मग आम्ही भजनप्रेमी असल्यामुळं आणि आमच्या संगती भाऊसाहेब पाटील असल्यामुळं, परत गुरुजी असल्यामुळं ते दोघांनी आम्हाला एकत्र करून आणून दिलं आणि ते स्वतः गायनाला भाऊसाहेब पाटील, परडी मास्तर आणि कोळीवाडे आले. भाऊसाहेब पाटील महाराज, परेड गुरुजी आणि कोळीवाडे. कोळीवाडे ह्या संघ आणि वसंत रांगोळे, वसंतराव रांगोळे. हां, असे मैफिल जमली. बर. मैफिल अशी जमली की ती काय विचारू नका, रात्रभर भजन गायचं. रातभर भजन गायचं, पण ते भजन असा तो एक व्यक्तिमत्वच होतो. कुळीवाडीचं व्यक्तिमत्व असं होतं की भजन जरी पडत असलं तरी भजन उठवणारा, एक राग म्हणताना 7 राग मिक्स करणारा, एक राग म्हणताना 7 राग मिक्स करणारा असा एकमेव तो त्यावेळेचा होता. बर. हां. आणि अशी मैफिल जमायची की आम्हाला 6 कधी वाटलं समजायची सकाळी, आणि भजन पडत असलं तर तरी तो उठवणारा उठवणार असा एकमेव असेल तो कोळीवाडी. बर. भयानक त्याची रेलगाडी चालल्या का भजन म्हणणार हो. अतिशय हे म्हणजे काय सांगण्याच्या पलीकडचं. शास्त्रीय आम्हाला त्यावेळेला त्या शास्त्रीय संगीत आणि त्यावेळेला आम्हाला का कमी कळत होतं ना, भजनच कमी कळायचं. असा तो कुळीवाडा होता की तो भयानक होता, फक्त व्यसनामुळं. आता मैफिलीत बसल्यानंतर तुम्ही किती वर्ष होता तुम्ही त्यांच्या मैफिल बघितलं त्यावेळेला? त्याच्या मैफिलमध्ये माझ्या घरी 2 वर्ष केलं आणि अरुमुंडीला फोन हे करा. त्यांच्या परिस्थिती कशी आहे माहिती आहे तुम्हाला सांगू. ते एक आरुगुंडीचा कार्यक्रम लाभला आम्हाला, बाबासाहेब कुंभार आणि विठ्ठल कुळीवाडे. बर. आरळगुंडीला. आरुगुंडीला. त्याच्यानंतर औरणाला लाभला औरणाळ, बाबासाहेब कुंभार आणि विठ्ठल कोळीवाडे. ते मध्ये एक त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर काय कोडणीला एक कार्यक्रम आम्हाला लाभला. असं हे 3 काम करायला आम्हाला पाहायला मिळाल्यानंतर आम्ही माझ्या घरी 2 कार्यक्रम ठेवले. 2 वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी असं कार्यक्रम सलग 2 वर्ष ठेवला. सलग 2 वर्ष हा. फक्त अपवाद एवढाच की तेव्हा त्याला वेगळे ते बोलायचं नाही, त्याविषयी बोलूया आपण. पण कसं आता कोळीवाडे तुमच्या घरी भजनाला आल्यानंतर तुम्ही त्यावेळी किती वर्षाचे होता सांगा ते भजन? मी कमी निदान त्यावेळेला 20 वर्षाचा असेल. आणि हे कुठल्या सालाची घटना सांगा? 18-19 वर्षाचा असेल मी. बरोबर. त्यावेळेला कारण आमचे वडील वाढल्यानंतर वडील आमचे 75ला वाढले. बर. 75 76-77 साली आम्ही ते जे पुण्यतिथीचं काही मोठ्या प्रमाणात केल्यामुळं मग आम्हाला तो योग आला. मग आम्ही आमचे गुरुजी भाऊसाहेब पाटील किंवा परट गुरुजी यांच्या सानिध्यात असल्यामुळं त्याला आणूया. आम्हाला प्रेम लई संगीताबद्दल. बर. भयानक प्रेम संगीताने, आणि आजही तेच आहे. आणि काय आमचे काय कमी झाले, आम्हाला हित असलं कमी तर आमचं प्रेम कमी नाही. मला अनंदा हे सांगा की तुम्ही आता विठ्ठल कोळीवाडे तुमच्या घरी 2 वर्ष आले म्हटलं. तुम्ही बाहेर सुद्धा आरळगुंडीला, कोडणीला हे कार्यक्रम पाहून ते पाहिलं तर त्यांचं बघूनच, त्यांचा स्वभाव बघून, त्यांचं गाणं बघून आम्ही ते आणायचा प्रयत्न केला. आता तुम्ही गायन त्यांचं ऐकलं, तुम्ही गायनाविषयी तुम्ही सांगितलं, भजन पडत असलं तर तेव्हा उठून द्यायला म्हणून. त्यांच्या गायनाविषयी तुम्ही आणखीन काय सांगू शकता, आणखी विस्तृत स्वरूपात कसं सांगू शकता? त्यांचं गायन म्हटलं ना, माणूस मंत्रमुग्ध व्हायचो. त्यांचं गायन असं होतं, असं एवढं तीक्ष्ण होतं. मग तुम्हाला सांगितलं की मग असं मी एक राग किती 7 राग मिक्स करून आणि परत होत असा राग केला, असं टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. हो, होय, टाळ्यांचा कडकडाट व्हायचा त्यावेळेला. म्हणजे आणि त्यावेळेस पब्लिक असं बघा बसलेलं उठत नव्हतो, रातभर भजन ऐकणार, शास्त्रीय गायन म्हणा. हो, भयानक झालं त्याच्याबद्दल. बरं, आणि ते लाभायचं कारण होतं मला तो ह्याचा अरुमुंडीचा एक दसरा तिली त्या आमच्या म्हणजे सानिध्यात असल्यामुळं आम्हाला ही सगळी मैफिल बघायला भेटली, किंवा ह्या मैफिलीत आम्हाला आणायला कारणीभूत तोही होतात. बरोबर. आमच्या घरी आणायला, म्हणजे आमच्या घरी आणायला प्रेड मास्तर आणि भाऊसाहेब पाटील हे म्हणजे हेऱ्या हिरण. म्हणजे ते दोघे आता आहेत पण कोळीवाडे नाहीत. मला सांगा कोळीवाड्यांच्या स्वभावाविषयी सांगा, कसा होता स्वभाव? तो मन मिळाव होता, भयानक मन मिळाव होता. मन मिळाव. फक्त एका व्यसनामधून बाजूला गेला, नाही तर त्याचा स्वभाव भयंकर चांगला. काय व्यसन होतं त्यांना? तेच की पिण्याचं, बाकी काही व्यसन नाही. बाकी काही नाही. अतिशय चांगला होता. फक्त पिण्याचं व्यसन. फक्त पिण्यासाठी काय पाहिजे ते करणार. काय केलं सांगा की तुमच्या ते सांगायचं
ते माझ्याकडे काय केलं ह्याच्यात सांगायचं नाही. त्याच्यात सांगायचं नाही बरोबर ना. नाही. खरं खरं त्यांचं जे काय चांगलं आहे चांगलं तेवढंच गायचं. तेवढंच घेऊया आपण. बस. आणि एवढं सांगू ना त्याच्याबद्दल किती बी हे केलं तर कमीच पडतात शब्द. कुळीबद्दल किती बी तिची तुलना केली तर शब्द कमी पडतात असं त्याचं गाणं होतं. हार्मोनियम वाजवत होते, पेटी वाजवत, एकदम फर्स्ट क्लास. पेटी वाजवत गायन पिटी वाजत गाणं म्हणलं. गायन म्हणा. हा थोडक्यात सांगतो तुम्हाला. थोडक्यात आता एकदम थोडक्यात ना. आळुगुंडला ज्यावेळेला भजन ठेवलं कुठं आळुगुंडला, आरागोंडे तालुका, मला वाटते तालुका आजरा. 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 हा तर तिथं बाबासाहेब म्हणाला गाव माझा आहे, बाबासाहेब कुंभार. मी सुरू करा. बाबासाहेब कुंभार हो तांदूळवाड्याचे, हो ते पण आले होते. हो तिथं बाबासाहेब कुंभार आले. ते गाव माझं म्हटल्यानंतर त्याने सुरुवात त्यांनी केली. हो बर. आपलं म्हणून. आणि ते रिक्वेस्ट होती लोकांची. हा 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 मग बाबासाहेब तो जातीचा गायक. हो हा 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 तो तिथं भारी पडला. भारी पडला. हो हा. त्याला जास्त कोळीवाड्याने भारी पडला. हो. आणि औरंगाबादमध्ये तो म्हणला युट्यूबवर म्हणला माझं गाव मी चालू करणार. कोळीवाडे म्हणाले. होय. हा. मग त्याच्या गावात तो भारी पडला. असं ते मैत्रिणीमध्ये आनंद लुटाय मिळावा मला ऐकायला ते. ऐकायला मिळालं. बस एवढं बोलतो बा त्याच्याबद्दल. बाळू तिबेले यांच्यासारखं असं दिसायचे, एलपट दिसायचे. हा बाळूच बेस घेत हा. शेम. आणि कुठे आला ना पिऊन पिऊन होळपड यायचं. बरं, भजनात असताना पिलेलं प्यायचे असली तरी बी ती उतरायची. आणि भजनाला सुरुवात केली म्हणजे की तो काय त्याचा काय आनंद लुटावा त्यावेळेचा. तेव्हा तुम्ही लहान, तुम्हाला माहित नाही. पिऊन भजनात यायचे. हो हो पिलं तरी बी भजन म्हणाला काय ते मागं पडला नाही कधीही नाही. भजनात पिऊन आले म्हणून काय लोक काय म्हणायचे नाहीत. काय म्हणाले त्याचा आनंद लुटायचे लोक. त्याच्या तोंडात येणाऱ्या शब्दाचं, रागाचं, स्वरांचं बर आनंद लुटायचे लोक. आनंद लुटायचे. फक्त त्यावेळी पडतो, नंतर शिवाय ना. मला वाटतं आपले भीमसेन जोशी सुद्धा हे ह्या व्यसनाचे हे होती की हा? होती. भीमसेन जोशी सुद्धा म्हणजे ते काय वाईट या अर्थानं घ्यायचं नाही 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 पण त्यांना ती बघा पडली वळण निद्रा सका लक्षात आलं अगदी, काय? अगदी, अगदी. हा त्यांचं काय ते बरं, सवय मला पडली. मला सांगा त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, सांगा की कसं कुणा- कसं दिसायचं, कसे कसं दिसायला तर एकदम आमच्यात एक व्यक्ती आहे गावात. हा. आमच्या गावात एक व्यक्ती आहे. बर. त्याच्यासारखं शिरपा कांबळे म्हणून आमच्या गावात व्यक्ती आहे. हा, हा. ती एवढीच मूर्ती आहे आणि तेवढा दिसायचा तो. लहानच होते. लहान हा. उंचीला काही जास्त नाही. हा. पण संसार करायची इच्छा कधीही त्यांनी बाळगली नाही. बरं, त्यांचं लग्न झालं होतं का नाही? हो झालं की एक मुली लग्न झालं, बायको होती, मुलगी होती. मुलगी होती, मुलगा होती. वगैरे काय नाही? मुलगा नाही. आता मुलगी आहे काय? असेल पण ते गाव आहे ते विठ्ठलवाडी कुठलं गाव ते लांब आहे. कागल तालुक्यात का? कालगड तालुक्यात. कागल ती तालुक्यात. मुलगी कुठे दिल्या मिळेल दिसायला अशा कुठे नेमकं का गाव माहिती नाही. बरोबर. हा. सांगशे हे कागल तालुक्यात कुठं सांगावला काय, कुठं त्यांचा पुतळा वगैरे उभा केला काय कुठं? नाही ते काय माझ्या प्रचलित नाही, आलेलं नाही. बरं. काय जे आलेलं आहे तेवढं आलं बोलायचं, तेवढं नको ते काय ते बोलायचं अगदी, नाही. अगदी. अगदी बरोबर आहे. बरोबर. हा. पण तो व्यक्तिमत्व बघायला तर ते व्यक्ती लहान, मूर्ती लहान पण कीर्ती महान. कीर्ती महान. हा, असा तो व्यक्तिमत्व होतं. भयंकर चांगला हो. ते काय नाद करायचं. ते आता आम्ही फक्त चित्रच रंगवू चित्र शकतो रंगवत जरासं. बसायचं. चित्र रंगवायचं तुम्ही त्याच्यावर. स्वतः बघितलाय ते? हो हो बघितलं माझ्या घरी मी अनुभवलं आम्ही. अनुभव. धन्यवाद त्या खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढ्या चांगल्या आठवणीत सांगितलं. हार्मोनियम वाजवत ते गायन करायचे. अनुभव एक नंबर.